आपण सध्या ही दृश्य बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करतात। आज सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आहे आणि त्या निमित्ताने स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो त्यांचा अत्यंत उंच असा पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा, त्यांना पंतप्रधान मोदींनी अभिवादन केलेलं आहे। त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। लोहपुरुष असं संबोधलं जातं सरदार वल्लभभाई पटेल यांना आणि त्यांच्या या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्यावर पुष्पवृष्टी सुद्धा हेलिकॉप्टरच्या मदतीने करण्यात आली आणि आपण बघितलं की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा त्यांना अभिवादन केलं आणि आता पंतप्रधान मोदींनी सुद्धा नुकतंच अभिवादन केलेलं आहे। गृहमंत्री अमित शहांनी सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केलं। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शिवाजी, भारत देशाला एक नवं आणि मूर्त रूप प्राप्त करून देणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 150वी जयंती आहे। आज आपण जो भारत पाहतो त्या भारतातील वेगवेगळे राजे रजवाडे जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता तेव्हाची जर आपण कल्पना केली रीती तर तेव्हाची परिस्थिती अत्यंत वेगळी होती। या सगळ्या भारताला, वेगवेगळ्या जाती धर्माच्या भारताला एकसंध असं भारत स्वरूप देण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं। 500 पेक्षा जास्त संस्थांना एकत्र करून नवा भारत निर्माण करणारे आणि गांधीजींचे प्रिय शिष्य आणि अहिंसावादी अशी ज्यांची ओळख होती, तत्कालीन उच्च वकील होते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि या सगळ्यावरती जर आपण पाहिलं भारताचे पहिले गृहमंत्री आणि असरदार म्हणून ज्यांच्याकडे सरदार पाहिलं जातं अशा सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती आहे। त्या निमित्तानं भारतामध्ये एकता दिवस देखील साजरा केला जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः गुजरातमध्ये आहे, ज्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातील सर्वोच्च मोठी अशी प्रतिमा सरदार वल्लभभाई पटेल यांची लावण्यात आलेली आहे आणि त्या निमित्ताने आज एकता परेड देखील देशभरामध्ये केल्या जाणार आहेत, एकता दौड देखील होणार आहेत। त्यासाठी आज जर आपण पाहिलं तर 150वी जयंती आहे आणि त्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गुजरातच्या एकता नगरमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। सरदार वल्लभभाई पटेल यांची ही 150वी जयंती आहे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार पटेल यांना आदरांजली वाहण्यासाठी गुजरातमधल्या नर्मदा नदीवर जगातील सर्वात उंच पुतळा उभारला गेला, जो सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय स्टॅच्यू ऑफ युनिटी। तिथे पंतप्रधानांनी अभिवादन केलं।